झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घालवेल कशासाठी कोणी तरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. प्रभात, आणि मग एवढी मजा आली आम्हाला सगळ्यांना की मी 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 नंतर करते फोन तुला परत. नाही नाही मी जातोय, तुमचं चालू दे. तर मी काय सांगत होते माहितीये, हा सुप्रिया काकूने भाजी केली होती ना ती मी उलटण्याने परतली आज पहिल्यांदा. मस्त झाली. हो मग काय नाही, मग मी जेवले. जेवल्यानंतर काय केलं, मग मी काही काळ माझ्या कवितांसाठी दिलं, विचार केला. हा मग मला तुझी खूप आठवण यायला लागली. मग मला उदास उदास वाटायला लागलं. मी गॅलरीत गेले तर तिथे चंद्रच नव्हता. मग मला आणखीन वाईट वाटलं. आणि काय मग या सगळ्यामध्ये आपलं काही धड बोलणंच होत नव्हतं ना. हो मी करते खरंच नंतर तुला फोन. हा बाय बाय. मी प्रभात बद्दल तुझ्याशी बोललो तर चालेल ना? खूप असं का म्हणतोस तू? नाही, कारण माझं लग्न झाल्यापासून मी बघतोय की तू माझ्याशी काहीच शेअर करत नाहीस. नाही नाही, मी म्हणायला तुझा लाडका दादू आहे, पण बाकी तू सगळं जाऊन तुझ्या राधा वैनुडीला सांगतेस, तिला सांगतेस पण मला सांगत नाही. म्हणून मी आपलं विचारलं की चालेल ना? अरे असं काही नाहीये. मी तुला काही सांगितलं नाही कारण मला असं वाटलं की तू रागवशील माझ्यावर, म्हणून मी काहीच बोलले नाही तुला. नाही, मला ठीक. भीती वाटली. ठीक ठीक. कधी करताय लग्न? माहित नाही. का करताय लग्न? का असं म्हणतोयस तू? नाही, मी खरं सांगतो तुला कुहू, मी तुझा दादू म्हणून तुला सांगतो, पुन्हा एकदा विचार करा, दोघेही पुन्हा एकदा विचार करा, लग्न करायचं की नाही. आधी मस्त वाटतं, माझा एक आधी मस्त वाटतं. असं वाटतं की एकमेकांवर डिपेंड करू शकतो आपण, एकमेकांना सगळं सांगू शकतो, शेअर करू शकतो, एकमेकांना फॉर ग्रांटेड घेऊ शकतो. छान वाटतं. आणि मग हळूहळू याची सवय होते. आणि मग भीतीदायक गोष्ट ही आहे की मग त्या सवयीची सवय होते. बरं बरं बरं, पण हे सगळं किती रोमॅन्टिक आहे ना. ऐक, तू आणि वैनुडी आता हॅपीली मॅरिड आहात ना? हॅपीली मॅरिड. काय झालंय तुला? इकडे बघ ना, सगळं ठीक आहे ना? हा मस्त, हॅपीली मॅरिड. या चालू दे. वाव, हे काय? To start with, fruit punch. क्या बात है. वाह, घे. हो ना. अल्टिमेट. Thanks, dear. प्राची, कॉर्नर डिस्कशन नॉट अलाउड. नाही नाही, मी आपलं अशी सहज पूछताछ करत होते. पूछताछ. It sounds like a crime show. पूछताछ, inquiry and all. अजून काही तयारी करायची आहे का तुला? नाही, सगळं रेडी आहे. आपल्याला फक्त प्लेट्स घ्यायचे. हो का? मी आलेच एका मिनिटात. आते जा. आले. राधा, आज तू खूप छान दिसतेस. हो, हो. पण मी काहीच वेगळं केलं नाहीये. हो, मे बी मला भेटायला आली आहेस त्यामुळे अचानक चेहऱ्यावर तेज आलं असेल.
रिली तू काय फ्लर्ट करतोयस माझ्या बरोबर? नाही नाही, अजिबात नाही. काय ना, माझ्या मनात जे असतं ना ते मी लपवून नाही ठेवू शकत. तू आज खरंच खूप छान दिसतेस. थँक्स. पप्पा कुठे आहेत? ते हाय पप्पा. हाय, तू कधी आलीस? जस्ट. फ्रूट पंच. नाही नको. आज सकाळपासून जरा शांत शांत आहे महेश. हो मी आली ना, आता खुश होते. काय पप्पा? नाही, काय कस काय असे का बसलाय? कुठं काय, ठीक आहे की. उलट आज मी खुश आहे. नेहमीप्रमाणे आजच्या दिवशी ही अशी पार्टी आज आपण करतोय. आय एम हॅपी. कुठल्या दिवशी मला काही कळत नाही पप्पा, तुम्ही काय बोलताय ते. तुझ्या काही लक्षात नाही का? नाही. काय तारीख काय आज? आज काय तारीख आहे? आज आज बाबा आज आईचा वाढदिवस आहे. मी माझ्या लक्षातच नाही राहिलं आईचा वाढदिवस आहे आज. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. सॉरी बिरीची गरज नाही का? जा तिला फक्त बर्थडे विशेष देऊन ये. जा, वाट बघते तुझी. जा, जा, जा. आई हॅपी बर्थडे. सॉरी मी वाढदिवस विसरले. अशी कशी विसरले ग मी? सॉरी. आई सॉरी. हॅपी बर्थडे. एनी प्रॉब्लेम? नो. शुअर? या मला थोडा वेळ एकटीला राहायचं प्लीज. No, I'm good. I'm good. I'm fine. I'm good. तुला म्हटलं ना अगर थोडा वेळ मला एकटीला राहू दे प्लीज. तू आधी तुझं रडणं थांबव ना मग. मी रडत नाहीये. Come on, Radha. You're a strong woman. You should not cry, man. मला माहिती आहे अबीर, पण काय माणूस आहे, रडू येऊ शकतं. मी माझ्या आईचा वाढदिवस विसरले आज. असं कधीच होत नाही माझ्याकडून, कधीच नाही. नेव्हर. विसरले. हो, पण स्वतःला त्रास करून काहीच होणार नाही. रडूनही काहीच होणार नाही. आपण रडतो ना तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी असतं, त्यामुळे आपल्याला समोरचं अंधुक दिसतं. त्यामुळे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूच शकत नाही. तुला तुझी चूक कळली आहे ना? कदाचित एखादी गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासाठी एकदा विसरणं गरजेचं असतं.
तू वरतीच झोप, आज तुझी टर्न आहे, मी खाली गादी घालतो. सकाळी जरा चिडचिड झाली माझी. म्हणजे मला मान्य आहे की आपण एकमेकांबद्दल काहीतरी सांगत राहायला हवं, कारण आपल्याला एकमेकांना खूप लोकांना उत्तर द्यायचे असतात. सो हे असं करायला पाहिजे. यू आर राईट. निदान डिवोर्स होईपर्यंत तरी. मग कशी काय झाली पार्टी? खूप क्विझिन्स वगैरे केले होते का? अबीरने खूप मजा आली का? खूप आवडलं का तुला? आपण पार्टीबद्दल उद्या बोलूया. मी आता झोपते. काय झालं राधा? राधा राधा तू रडतेस? राधा काय झालं? राधा मला सांग काय झालं. मला सांग राधा. माझ्याकडे बघ प्लीज. प्लीज माझ्याकडे बघ प्लीज. तू रडू. मला काय झालं मला सांग राधा. राधा तू रडू नकोस प्लीज. मला सांग काय झालं, कारण तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार ना. आणि मला मान्य राधा, मला मान्य आहे की आपण असं ठरवलंय की आपण एकमेकांच्या आयुष्यात इंटरफेअर करायचं नाही. पण तूच मला असं म्हणाली होतीस की नाही की तुला मन मोकळं करण्यासाठी दुसरं कोणी नाही. तू पप्पांना किंवा प्राची आत्याला सांगू शकत नाहीस. मग मला सांग ना राधा. मला सांग काय झालं. तू का रडतेस मला सांग. माझ्या आईचा आज वाढदिवस आहे घनश्या, आणि मी तो विसरली. जगात सगळ्यांचे वाढदिवस लक्षात राहतात की नाही माझ्या. मी माझ्या आईचा वाढदिवस कसं काय विसरू शकते? मी आईचा वाढदिवस विसरले म्हणजे मी माझ्या आईला विसरले ना. मी ना बहुतेक खूप इमोशनलेस झाले. गेले काही दिवस मी इतकं खोटं बोलते घरच्यांशी ना. त्यामुळे बहुतेकाला मग कशाचं काहीच वाटत नाहीये बहुतेक. हे बघ मी आईला विसरले म्हणून आई मला सोडून गेली बहुतेक. आणि शेवटी काय घनश्याम, सगळी माणसं आपल्याला सोडूनच जाणार असतात ना. असंच असतं. म्हणूनच मी विसरून गेले आईचा वाढदिवस. शेवटी कोण असतं आपल्यासाठी? शेवटी सगळे सोडणारच असतात ना आपल्याला. राधा तू तुझ्या आईचा वाढदिवस विसरलीस कारण तू माणूस आहेस. आणि माणूस चुकतो राधा. इट्स ऑल राईट. इट्स ऑल राईट टू बी ह्युमन. इट्स ऑल राईट. या इतक्याशा कारणामुळे तुझी आई तुझ्यावर रागवणार नाहीये ग. राधा मी किती बोलतो माझ्या आईला. वाटेल ते बोलतो, वाटेल तेव्हा बोलतो, वाटेल तसं बोलतो. तू पाहिलंयस, तू अनुभवलंयस. पण म्हणून कधीतरी आईडी रागवते का माझ्यावर? अगं ती नाहीच रागवणार, कारण ती आई आहे. ती रागवणार नाही, ती चिडणार नाही, ती फार वेळ रुसणार नाही. हे माहिती असतं ना आपल्याला, म्हणूनच रागवतो आपण आपल्या आईवर. म्हणूनच वी टेक हर फॉर ग्रांटेड आणि इट्स ऑल राईट. जशी माझी आई माझ्यावर रागवणार नाही ना, तशीच तुझी आई तुझ्यावर रागवणार नाही, कारण ती तुझ्या हक्काची आहे. यू कॅन टेक हर फॉर ग्रांटेड राधा.
माझी आई इथे आहे, तुझी आई इथे नाही. पण म्हणून ती काही चिडणार नाही तुझ्यावर. कारण आई असते ना राधा, ती कधीच रागवत नाही आपल्या मुलांवर. मी अशी वागते ना घनश्याम, म्हणूनच माझी आई मला सोडून गेली. मला माहिती आहे ना, म्हणूनच माझी आई मला सोडून गेली. आणि म्हणूनच आता माझी जवळची सगळी माणसं मला सोडून जाणार आहे. आय एम नॉट वर्थ इट, आय गेस. नो यू आर राधा, यू आर. अगं केवढी रिस्पॉन्सिबल मुलगी आहेस तू. मी तुला सांगतो राधा, मी खरं सांगतोय तुला, अजिबात मस्करी करत नाही, जोकिंग नाही माझं. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तुझ्या इतकी रिस्पॉन्सिबल मुलगी बघितलीच नाही राधा. तुला माहितीये का, मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आनंद लुटायला आलो होतो आणि पप्पांबरोबर बसलो होतो, तेव्हा तू केवढी काळजी घेत होतीस पप्पांची राधा. मी पाहिलं ना, आय वॉज इम्प्रेस्ड. मी भारावून गेलो होतो अगं. राधा 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 शांत, राधा शांत, शांत, रडू नको राधा, शांत. राधा तू आता एकदम रडक्या मुलींसारखं वागायला लागलीस ना, टिपिकल मुलींसारखं करायला लागलीस तू. टिपिकल मुलगी आहेस का तू? बर नाही बरं, मला सांग, मी बोलू का तुझ्या आईशी? मी बोलू का? मी समजवतो आई. मी समजवतो. हाय आई. ऍक्च्युली रिअली सॉरी की राधा तुमचा वाढदिवस विसरले, पण तुम्ही तुमच्या राधावर रागवू नका. ऍक्च्युली तिची चूकच नाही हो. आज ना खूप वाईट वागलो मी तिच्याशी, आणि खूप स्ट्रेस दिला मी तिला दिवसभर, आणि खूप छळलं तिला, आणि म्हणून तिची चिडचिड झाली आई, आणि म्हणून ती तुमचा वाढदिवस विसरली. तुम्ही प्लीज रागवू नका तुमच्या राधावर. अहो तुम्हाला माहिती आहे ना, इतकी गुणी मुलगी आहे ती. कोण कुठली माणसं त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवते, तुमचा वाढदिवस विसरेल का ती? आणि काय ए राधा, आई व काय सांगते? आई सांगते की अहो मी तिच्यावर कसं रागवेन, ते बाळ आहे माझं, ती माझी मुलगी आहे, ती एकदम शूर मुलगी आहे, आणि माझी बबडी आहे ती, असं म्हणते आई. हो का? हो, हे बघ ती बघ बोलते आई. आणि काय म्हणते ती? आणि ती म्हणते की इतकी शूर मुलगी आहे आमची राधा, तिला सांगा की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर ना अपसेट होऊ नको, कारण ती स्ट्रॉंग आहे. तिला तिच्या पप्पांची काळजी घ्यायची की नाही? हो. मग तिला म्हणू की रडू नको, असं म्हणते. आणि काय म्हणते ती? आणि म्हणते की तिला सांगा की पटकन जर ती हसली नाही ना, तर मग मी रागवे ना तिच्यावर, असं आई म्हणते, मी नाही. मग आपण एकदा आईला हसवून दाखवायचं का? आईला दाखवायचं का? आईला फिलिंग बेटर? मच बेटर. पण खरं सांगू राधा, तू आईचा वाढदिवस विसरायला नको होतस. अच्छा नाही, अच्छा रडू नको सॉरी घना सॉरी. आपण वा करूया घना, आपण घनाला बोलूया राधा. परत हसूया का? नाही तर मग आई रुसेल आपल्यावर. नको. हा, आई रुसेल आपल्यावर. आईला हसून दाखवूया का परत? ती बघ आई बघ, ती बघ हसून दाखवूया का? तू हसत राहा राधा. तू हसत राहिलीस ना की हसत राहिले की काय? काय नाही.
तू फक्त हसत राहा बस. हॅलो घना, अरे गुड न्यूज आहे. माझ्या मित्राचा फोन आला होता. तुझं ते न्यूयॉर्कचं काम होईल असं वाटतंय. काय सांगतोस काय? येस, नेक्स्ट वीकला इंटरव्ह्यू सुद्धा आहे. समय आय डोंट बिलीव्ह इट. आय एम सो एक्साइटेड. ए घना पण इतक्यात कुणाला काही सांगू नकोस हा. अरे वेडास का तू? यावेळेस जोपर्यंत मी फ्लाय करत नाही ना, मी कोणालाही सांगणार नाही. तू काळजीच करू नको. ओके, चल बाय. या थँक्स. हाय हाय. काय काय खूप आनंदात दिसतोयस. आनंदात? नाही नाही नाही, आनंदात नाही. आपलं असंच तुला सांगू मी, माणसं कधी आनंदात दिसतात ते कधी जेव्हा त्यांना हवं ते मिळत असतं ना तेव्हा, किंवा ती प्रेमात पडतात तेव्हा. युअर राईट. मी आता खुश आहे कारण मी प्रेमात पडलो. हो. एक मिनिट थांब ना. मला माहिती आहे तू प्रेमात कधीच पडलेला आहेस. पण फोन राधाचा नव्हता की नाही, कारण तिथं घरातच आहे. हो हो का? म्हणजे काय, राधा काय मला घरातल्या घरात फोन करूच शकत नाही की काय? असं नाही. करू शकते. म्हणजे हा फोन राधाचा नव्हता. हा फोन ह्याचा होता, भूषण्याचा. भूषण्या काय म्हणाला की हे एक असाइनमेंट होती, त्याचे पैसे राहिले होते, अडकले होते आणि ते मिळाले. रे ते पैसे आले कंपनीकडनं. मग भूषणाने फोन केला. मी खुश. असाइनमेंट नक्की ना? हा नक्की नक्की नक्की. नक्की काही प्रॉब्लेम नाही. नाही काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. चल या. असाइनमेंट 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 असाइनमेंट. असाइनमेंट अमेरिकेची. घना झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.